आणि नंतर राज्यभरातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा। चंद्रपुरात शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना कमळ चिन्हावर निवडणूक लढावी लागण्याची शक्यता। भाजप आमदार किशोर जोरगेवारांकडून संकेत। शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव यांनी जोरगेवारांना भेटून युतीबाबत केली चर्चा। कोल्हापुरात महाविकास आघाडीमधील धुसफूस अखेर चव्हाट्यावर। जागा वाटपाची पहिली बैठक निष्फळ। काँग्रेस जागा वाटपाच्या बैठकीत दबाव टाकत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। परभणी महापालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकला चलोरेचा नारा। शहरातील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्धार। अहिल्यानगर महापालिकेतील जागा वाटपासाठी वंचितचा मवियाला 2 दिवसांचा अल्टिमेटम। मवियाकडून जागा वाटपात सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचा वंचितचा स्वबळाचा इशारा। आजपासून उमेदवारांच्या मुलाखती। अहिल्यानगरमध्ये स्थानिक पातळीवर भाजपनं 55 जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती। तर शिंदेंच्या सेनेकडूनही स्वबळाची चाचपणी। तर ठाकरेंची सेना आणि मनसेकडून युतीचे संकेत। राष्ट्रवादीकडून मात्र अद्याप भूमिका जाहीर नाही। परभणीत शिवसेना भाजप नेत्यांमध्ये उमेदवार जाहीर करण्यावरून आरोप प्रत्यारोप। युती न करताच उमेदवार जाहीर केल्याचा शिवसेनेचा भाजपवर आरोप। तर अद्याप चर्चा नाही, मग उमेदवार जाहीर कसे करणार? शिवसेनेनं चुकीचं बोलू नये, भाजपचं प्रत्युत्तर। छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील 3 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। आता ठाकरेंच्या शिवसेनेकडे 29 पैकी केवळ 8 नगरसेवक। शिंदेंच्या शिवसेनेचा दावा। सांगलीत काँग्रेसमध्ये शहर आणि जिल्हाध्यक्षपदावरून निवडणुकीच्या तोंडावर नाराजी नाट्य। दुसऱ्या गटाकडे पद जाणार असल्यानं आमदार विश्वजित कदम गटाचे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण नाराज। सोलापुरात अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून स्वबळाची चाचपणी। महापालिकेच्या सर्व 102 जागांसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून चाचपणी। 2 दिवसात 150हून अधिक इच्छुकांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज केला। बिहार निवडणुकीत एमआयएम पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल संभाजीनगरमध्ये कव्वालीचा कार्यक्रम। या कार्यक्रमात एमआयएम कार्यकर्त्यांकडून नोटा उधळला जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल। जालन्यात युतीसाठी आणि जागा वाटपाच्या वाटाघाटीसाठी शिवसेनेकडून 11 जणांची समन्वय समिती। आमदार अर्जुन खोतकरांच्या नेतृत्वातील ही समिती भाजपबरोबर युतीसाठी आणि जागांच्या वाटाघाटीसाठी करणार चर्चा। साताऱ्यात दोन्ही राज्यांच्या उमेदवारांच्या विरोधात क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा। ईव्हीएम मशीनमध्ये कोणताही घोळ होऊ नये यासाठी इंटरनेट जॅमर बसवण्याची अपक्ष उमेदवारांची मागणी। ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेमुळे सोलापूर महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी। सिद्धरामेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांची मागणी। यात्रा काळात मतदान आणि मतमोजणी झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, राजशेखर हिरेहब्बू यांचं मत। नवी मुंबई महापालिकेतील मवियाच्या जवळपास सगळ्या माजी नगरसेवकांचा भाजप शिवसेनेमध्ये प्रवेश। ठाकरेंकडे केवळ 2 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे केवळ 1 नगरसेवक शिल्लक। पुण्यात आम आदमी पक्षही निवडणूक लढवणार। महापालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। आप सर्व जागांवर उमेदवार देण्याची शक्यता। ठाणे महापालिकेपाठोपाठ एकनाथ शिंदेंनी बोलावली आज मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक। सर्व आमदार, खासदार, माजी नगरसेवक, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना। ठाकरेंची शिवसेना महापालिकेसाठी 70% नव्या तरुण चेहऱ्यांना संधी देणार। युवासेनेतील अनेक चेहऱ्यांना ठाकरेंची शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून उतरवणार, सूत्रांची माहिती। आजपासून शिंदेंच्या शिवसेनेचं महापालिकेसाठी बैठकांचं सत्र। खासदार नरेश म्हस्केंवर ठाणे आणि नवी मुंबईची तर श्रीकांत शिंदेंवर कल्याण डोंबिवली उल्हासनगरची जबाबदारी। रायगडमध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांच्यातला वाद शिगेला। चित्रलेखा पाटील ड्रग्ज घेऊन बोलतात तर महेंद्र दळवींची टीका। तर मर्यादा सोडून बोलण्याची दळवींची जुनी परंपरा, चित्रलेखा पाटलांचा हल्लाबोल। काँग्रेस आणि वंचितची युती होत असेल तर चांगली गोष्ट, ते आमचे विरोधक नाहीत, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। जळगाव महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जागा वाटपाची बोलणी फिसकटली। त्यानंतर शरद पवार पक्षाकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा।
मंगळवेढा नगरपालिकेत भाजप आमदार समाधान आवताडेंची प्रतिष्ठा पणाला. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराविरोधात आवताडेंची चुलती रिंगणात. भाजपचा भंडाऱ्यात नवा नारा, बटोगे तो कटोगे नाही, चुकीच्या माणसाला वोट दिल्यास फसोगे. पक्षाचा कट्टर भंडारे आणि दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी घेणाऱ्यांना भाजप नेते परिणय फुकेंचे खडेबोल. आम्हाला निवडून दिलं नाही तर निधी बंद करू अशी धमकी देऊन लाडक्या बहिणींना ब्लॅकमेल केलं जात आहे. अकोल्याचे भाजपचे माजी महानगराध्यक्ष अशोक उळंबे यांचा आरोप. नाशिकमध्ये दादांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या मुलाखती. मंत्री छगन भुजबळ यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानं त्यांच्या अनुपस्थितीत माजी खासदार समीर भुजबळ सांभाळणार नाशिकचा गड. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील 53,000 नावं आक्षेपानंतर मूळ प्रभागांमध्ये हलवली. एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात नावं गेल्याच्या 7,500 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नागपूर महापालिका निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडे इच्छुकांची मोठी गर्दी. 151 जागांसाठी 1650 इच्छुक उमेदवारांचे अर्ज. मुंबई महापालिकेकडून अंतिम मतदार यादी जाहीर. मुंबईत एकूण 1,03,00,000 मतदार, त्यापैकी 53% पुरुष तर 47% महिला मतदार. नागपूर शहरात 95,292 दुबार मतदार, त्यापैकी 36,000 मतदारांची पडताळणी. उर्वरित 59,000 मतदारांकडून केंद्रावरच हमीपत्र भरून घेणार. मालेगावात 21 प्रभागांसाठी 8 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती. प्रत्येक निर्णय अधिकाऱ्यावर 3 प्रभागांची जबाबदारी. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि पोलीस महासंचालकांमध्ये आज महत्त्वाची बैठक. आगामी महानगरपालिका निवडणूक आणि नगरपंचायत निकालाधी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर होणार चर्चा. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये कोट्यवधींचा निधी खर्चून प्रशासकीय इमारत उभी, मात्र श्रेयवादामुळे उद्घाटन रखडलं. 6 महिन्यांपासून 68,000चं बिल थकल्यानं विद्युत पुरवठाही खंडित. आजकाल वकिलीचं ज्ञान असणं ही काळाची आणि परिस्थितीची गरज. ज्या पक्षात त्या पक्षात वकिलीचं थोडं ज्ञान असणं गरजेचं. माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचं अनावरण कार्यक्रमामध्ये विश्वजित कदम यांचं वक्तव्य. 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई. पुण्यासह गोवा, आसाम, मुंबईत छापे. तब्बल 4 कोटींचे ड्रग्ज जप्त. कारवाईत 6 जण अटकेत. पुण्याच्या वाघोलीत रात्रीच्या दरम्यान 5 अज्ञातांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. दुकानासमोर लावलेले लाईट्स कोयत्याच्या साहाय्यानं फाडले. शिवसेना पदाधिकाऱ्याच्या घरासमोरील गाडीवरही कोयता चालवल्याची माहिती. पुणे परिसरात दिवसा घरफोडी करणारे सराईत गुन्हेगारांना बेड्या. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे सुनील तलवारे आणि शिवानंद मोची यांना अटक. पुण्यात राष्ट्रीय महिला कबड्डीपटूंची हत्या करणाऱ्याला जन्मठेप. 2021 मधील घटनेप्रकरणात निर्णय. एकतर्फी प्रेमातून 15 वर्षीय राष्ट्रीय कबड्डीपटूचा खून करण्यात आला होता. मुंबईतील वांद्रे वरळी सिलिंकवर बेदरकार ड्रायव्हिंगचा थरार. तब्बल 250 किलोमीटर प्रतितास वेगानं कार चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. ठाण्यातील घोडबंदर रोडवर पहाटेच्या दरम्यान नियंत्रण सुटल्यानं कंटेनरचा अपघात. दुभाजकाला आदळून कंटेनर उलटल्यानं तेल रस्त्यावर सांडलं. वर्ध्याच्या सेलूमध्ये भरधाव कारची विद्यार्थ्यांना धडक. 3 विद्यार्थिनी जखमी झाल्याची माहिती. विद्यार्थिनी शिकवणी वर्गातून घरी परत जात असतानाची घटना. वाशिमच्या शेलू बाजारातील सोनल प्रकल्प कॉलनी परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला. 30 वर्षीय तरुण गंभीर जखमी. हल्ल्याचं कारण स्पष्ट. चिपळूणमधील TWJ आर्थिक फसवणूक प्रकरणी माधाच्या बातमीनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर. संचालक समीर नार्वेकरच्या गुहागरमधील गिंबी गावातील घरावर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचा छापा. सोलापुरातील 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप आणि 20,000 रुपये दंडाची शिक्षा. काम आणि पैशांचा आमिष दाखवून बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईत सामूहिक बलात्कार. एका महिलेसह 4 जणांवर बारामतीत गुन्हा दाखल.
जालना शहर पोलिसांकडून 2 गावठी पिस्तूल आणि 3 जिवंत काडतूस जप्त. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई. धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाची निवडणुकांच्या तोंडावर धडक कारवाई. बनावट दारू निर्मितीचं रॅकेट उद्ध्वस्त. 37,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. धुळे शहरातील मोहाडी परिसरातल्या दंडेवाला बाबा नगरात वृद्धेची हत्या. या प्रकरणी घटनास्थळी आढळलेल्या हातातील घड्याळाच्या आधारे आरोपीला बेड्या. बीडच्या केच तालुक्यातील शेलगाव गांजीमधील रोहित्राला आग. एका शेतात असलेल्या रोहित्रावर अतिरिक्त भार आल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता. नाशिकमध्ये अपार्टमेंटमध्ये घुसून महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली. अशोका मार्ग परिसरातील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. वाशिममध्ये 3 महिन्यांपूर्वी चोरीला गेलेला डेटोनेटर शेतात सापडला. सोयाबीन कुटाराच्या गंजीमध्ये नायलॉनच्या 7 गोण्यात हे डेटोनेटर लपवण्यात आलं होतं. भंडारा रायपूर राष्ट्रीय महामार्गावर करजखेडा गावाच्या फाट्यावर फळांच्या वाहनाला अपघात. 2 जखमी. या जखमींना एकीकडे अँब्युलन्समध्ये टाकत असताना दुसरीकडे मदत करण्याऐवजी लोक फळ गोळा करताना दिसली. दिल्लीत वाहतूक पोलिसाची टॅक्सी चालकाला बेदम मारहाण. चालकाकडे गाडीची संपूर्ण कागदपत्र नसल्यानं मारहाण केल्याचं समोर. सांगलीच्या वाळवा तालुक्यात कापूस खेडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ. एका रात्रीत 3 पाळीव कुत्र्यांवर बिबट्याचा हल्ला. नागपूरच्या कळमेश्वरमधल्या दहे गावात बिबट्या विहिरीत पडला. 2 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर वन विभागानं बिबट्याला केलं जेरबंद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज वारकरी सेवा गौरव पुरस्कार जाहीर. 9 मार्च 2026ला पैठणमध्ये एकनाथ महाराजांच्या पावन समाधी सोहळ्याच्या दिवशी भक्तिपूर्ण वातावरणात हा पुरस्कार प्रदान केला जाणार. बीडच्या आष्टीतील महेश सहकारी साखर कारखान्याचा परवाना पूर्ववत. माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या लढ्याला यश. पॉक्सोसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षिकेसह 7 निलंबित शिक्षकांना वर्षभर फुकटचा पगार. बुलढाण्यात शिक्षण विभागाचा अजब कारभार. यवतमाळ जिल्ह्यात जन्मनोंदणीचा मोठा घोटाळा उघड. 1,500 लोकसंख्येच्या शेंदूर सर्दी गावात 27,397 जन्मनोंदणी. यवतमाळमध्ये वसतिगृहातील विद्यार्थी वापरतायत 8 ते 9 वर्ष जुनं साहित्य. 16.5 कोटींची साहित्य खरेदी रखडून. सामाजिक न्याय विभागाचा अनागोंदी प्रकार. शालेय पोषण आहारात 1,800 कोटींचा भ्रष्टाचार. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांचा आरोप. करारात 134 रुपये किलोचा वाटाणा. प्रत्यक्षात मात्र 60 रुपये किलो वाटाण्याचा पुरवठा. अवैध सावकारीच्या तगाद्यामुळे चंद्रपुरातील शेतकऱ्यानं किडनी विकल्याच्या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल. वाशिमच्या नाफेडकडून अखेर सोयाबीन खरेदीला सुरुवात. प्रथम आलेल्या शेतकरी दाम्पत्याचा बाजार समितीच्या वतीनं सत्कार. नंदुरबारच्या सातपुडा पर्वतरांगांमधील दुर्गम आदिवासी भागात 100 हेक्टरवर स्ट्रॉबेरीची लागवड. मात्र दराअभावी आदिवासी शेतकरी आर्थिक अडचणीत. 34,000 कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा वाधवान बंधूंना दिलासा. DHFL घोटाळ्याप्रकरणी कपिल आणि धीरज वाधवान यांचा जामीन मंजूर. $7 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा विरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेनं IPCचं कलम 420 जोडलं. गोव्यातील नाईट क्लबमधील अग्नितांडवातील आरोपी लुथरा बंधू गोवा पोलिसांच्या ताब्यात. कोर्टाकडून गोवा पोलिसांना सौरभ आणि गौरव लुथरा यांची 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड. भारतीय सेनेच्या ताफ्यात 3 अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर दाखल. अमेरिकेनं दिलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये सर्व प्रकारच्या हवामानात उड्डाण करण्याची क्षमता. एक महत्त्वाची बातमी हाती येते. संतोष देशमुख हत्या